हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे मला आधीपासून फॉलो करतायत की मी पण एक स्टुडंट आहे, UPSCचं प्रिपरेशन करते. परंतु माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी जे स्टुडंट आहेत त्यांना हेल्प करण्याचा कुठल्या ना कुठल्या वेने प्रयत्न करत असते. यातूनच आपण बार्टी, महाज्योती अशा संस्थांच्या ज्या स्कीम आहे त्यापासूनच आपण 5-6 महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. तर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हाच जी महाज्योतीची ॲड आहे टॅबची ती आली होती आणि त्याचा मी व्हिडिओ बनवला होता. आता जवळजवळ 5 महिने झाले या गोष्टीला आणि 6वा महिना उजाडला आहे डिसेंबरचा. आणि महाज्योतीने सक्सेसफुली विद्यार्थ्यांचे जे 5 महिने ते वाया घालवले आहेत. आणि विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना काही वाटत नसेल ह्या गोष्टीचं, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांना माहिती की ते एक दिवस त्या टॅबची किती वाट बघत होते आतुरतेने. त्यांना म्हणजे काही स्टुडंट असे देखील होते की ज्यांनी महाज्योतीचे नीट, CET, JEE याच्यासाठी टॅब भेटणारे क्लासेस वगैरे होतील यासाठी त्यांनी दुसरीकडे कुठे क्लासेस वगैरे देखील जॉईन नाही केले, ते फक्त महाज्योतीच्याच भरोशावरती होते. आता त्यांच्या हातातून त्यांचे 5-6 महिने गेलेले आहेत. बरेच स्टुडंट असे आहेत की ज्यांचे मार्क्स खूप जास्त आहे, पण महाज्योतीने लिस्टमध्ये काय केलं आहे, कसं केलं आहे खरंच त्यांनाच माहिती आहे. न ते काही कुणाला उत्तर द्यायला तयार आहे. ज्यांच्या हेल्पलाईनवरती 10 कॉल केले तर ते 1 कॉल रिसीव करतात. खूप असे स्टुडंट असतील की जे हेल्पलाईनवरती कॉल पण करत असतील, पण महाज्योती कॉल देखील रिसीव करत नाही आहे. जर तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओपर्यंत आला आहे तर तुमचं जास्त वेळ नाही घेणार, परंतु हा व्हिडिओ बघा आणि जर तुमच्याकडनं होत असेल काही ट्राय करा स्वतःसाठी की तुमचं या लिस्टमध्ये जे ते नाव येईल, काहीतरी चेंजेस होतील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त फॅक्ट्स बघणार आहे की जिथे महाज्योतीने काय म्हणजे चुकीचं केलं आहे असं वाटतं आहे. आणि त्यांनी जे ते लिस्टमध्ये म्हणजे ॲटलिस्ट त्यांनी सांगायला तरी हवं, मुलांना एक्सप्लेनेशन द्यायला हवं, मुलांचे जे डाऊट आहे ते क्लिअर करायला हवे, एवढी तरी अपेक्षा आहे सध्या. तर विद्यार्थ्यांच्या वेळेचं नुकसान तर त्यांनी केलेलंच आहे. जवळजवळ मी तुम्हाला सांगते 10 जुलै 2024 जी आहे ती पहिलं जर नोटिफिकेशन आलं त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी 10 जुलै 2024 ही जी आहे ती लास्ट डेट दिलेली होती. त्यानंतर महाज्योतीने इतक्या वेळा मुदतवाढ केली, मुदतवाढ ती चालूच राहिली कधीपर्यंत. आणि आत्ता कुठेतरी जाऊन डिसेंबरमध्ये ती प्रोसेस त्यांनी ठीक आहे संपली पण नाही. ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांचे देखील आणखी 1 महिना तर लागणारच आहे. म्हणजे आता त्यांनी मेरिट लिस्ट आणली आहे, त्यात पण बऱ्याचशा त्रुटी आहेत जवळजवळ. आणि तुम्हाला सांगते की एवढी मुदतवाढ केली की अपात्र विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये जवळजवळ 49,000 विद्यार्थ्यांची नावं आलेत. म्हणजे फॉर्म पण किती आले असतील याचा तुम्ही विचार करू शकता. तर आणि त्यानंतर आणखी एक आहे की लास्ट इयरला जे ते महाज्योतीच्या टॅबची संख्या 9,000 होती आणि त्यावेळेला 6 मेरिट लिस्ट लागल्या होत्या. आत्ता टॅबची जी संख्या आहे ती 7,000 करण्यात आली आहे आणि 1च मेरिट लिस्ट लागली आहे. तर ही जी टॅबची संख्या आहे ती का कमी करण्यात आली, कशासाठी कमी करण्यात आली याबद्दल देखील महाज्योतीने काही सांगितलेलं नाही आहे. जर तुमच्याकडे जास्त स्टुडंट असतील, तुम्ही जास्त स्टुडंट असाल तर आत्ताही महाज्योतीला काहीतरी निवेदन वगैरे द्या की संख्या वाढवा वगैरे. लास्ट इयर पण UPSCची जी स्कीम होती दिल्लीसाठीची, महाज्योतीने अचानक जागा कमी करून टाकल्या होत्या, परंतु परत मुलांनी जे ते निवेदन देऊन परत जागा ज्या आहेत त्या वाढल्या होत्या. जवळजवळ 1000 जागा ज्या आहेत त्या वाढल्या होत्या. जर होत असेल तुमच्याकडनं, काही स्टुडंट असतील, बरेच जण असतील तर तुम्ही ट्राय करा की बघा काही होतं आहे का, कारण होत असेल तर यात तुमचाच फायदा आहे. त्यानंतर बरेचसे असे स्टुडंट आहे ज्यांनी सगळी डॉक्युमेंट्स अपलोड केली होती बरोबर, त्यांच्याकडे त्या गोष्टीचं प्रूफ देखील आहे की त्यांनी फॉर्म रिचेक केले त्यांचे परत, तरीही महाज्योतीने सांगितले की ते स्टुडंट जे ते अपात्र आहे. बरेच स्टुडंटला महाज्योतीने असं म्हटलं आहे की आधार कार्ड अपलोड केलं नाही आहे. तर कुठला विद्यार्थी असं असेल की ज्याने इतकं बेसिक डॉक्युमेंट जे ते अपलोड केलं नसेल, ठीक आहे NC असेल, बाकीचे डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट काहीही असेल की ठीक आहे तेव्हा नसेल त्याने नसेल टाकलं, पण आधार कार्ड कुठल्या स्टुडंटकडे नसेल की जे टाकणार नाही. किंवा खूप साऱ्या स्टुडंटला हा रिमार्क दिला आहे की त्यांचं जे ते खूप सारे स्टुडंटला हा रिमार्क दिला आहे की त्यांचं बोनाफाईड नाही आहे नीट, किंवा त्यांनी स्ट्रीम सायन्स मेन्शन नाही केलेली. अरे जर त्या विद्यार्थ्याला नीट JEE CETचं प्रशिक्षण घ्यायचे तर त्याला एवढं तर माहीतच असेल की सायन्स स्ट्रीम टाकावी लागते, तर कुठला स्टुडंट सायन्स व्यतिरिक्त स्ट्रीम टाकणार आहे. खूप मुलं अशा आहेत की ज्यांनी त्यांचे फॉर्म परत चेक केले, त्यांच्या फॉर्ममध्ये तसल्या काही त्रुटी नाही आहे तरी पण अपात्र लिस्टमध्ये त्यांचं रिझन लिहून येतं आहे. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी महाज्योती हेल्पलाईनला कॉल केल्यानंतर रिसीव्ह करत नाही, परंतु तुम्ही दिवसातनं 10-15 कॉल ट्राय करा.
मे बी तुमचं लक असेल तर महाज्योतीने तुमचा कॉल उचलला तर उचलला. त्यानंतर OBCचं जो तुम्ही लिस्ट बघितली तर लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटचे मार्क्स जे ते 91% आहे. परंतु असे काही स्टुडंट आहे माझ्याच म्हणजे मी जो एक टेलिग्राम ग्रुप बनवला होता तिथे 2च स्टुडंटनी जॉईन केलं आहे सध्या. मी हे महाज्योतीच्या क्वेरीशीच रिलेटेड बनवला होता. त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर 1-2 स्टुडंट आहे ज्यांचे मार्क्स 91.20 91.40च्या आसपास आहे. तरीही त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. जर 91ला कट ऑफ लागलं आहे तर ह्या स्टुडंटचं सिलेक्शन व्हायला हवं होतं. पण जेव्हा त्यांना कॉल करून विचारलं तर तेव्हा महाज्योतीने सांगितलं की OBCचा कट ऑफ हा 91.60चा लागला आहे. मग तुम्ही कट ऑफ देखील क्लिअर केला नाही आहे. तुम्ही कास्ट वाईज फक्त लिस्ट टाकून दिल्या. ॲटलिस्ट तुम्ही कट ऑफ सांगावा की 91.60चा लागला आहे की 91चा लागला आहे. आणखी स्टुडंटला असं वाटतं की OBCचा कट ऑफ 91चा लागला आहे परंतु तो 91.60चा लागला आहे. आणि जर कट ऑफ 91.60चा लागला आहे तर लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटचे मार्क्स 91 कसे आहेत ते पण माहीत नाही. याचं देखील उत्तर महाज्योती सोडून सध्या कुणाकडेच नाही आहे. त्यानंतरचं जे SBCचं जर तुम्ही नोटीस केलं तर 420 जागा होत्या. परंतु जर सिलेक्टेड कॅन्डिडेट जे ते फक्त 413च आहे. हे देखील मधले काही स्टुडंट आहेत त्या जागा कशासाठी रिकाम्या ठेवल्या आहे. जर सेकंड लिस्ट लागणार नाही आहे तर ह्या जागा कुठं गेल्या हे देखील कुणाला माहीत नाही आहे. आणि याचं प्रश्नाची उत्तरं कोण दिलं आता महाज्योती तर स्टुडंटला काही सांगत नाही आहे का कशासाठी केलं आहे हे देखील म्हणजे काही क्लॅरिफिकेशनच देत नाही आहे ते. त्यानंतर खूप सारे स्टुडंट असे पण आहे ज्यांचं नाव पात्र लिस्टमध्ये पण नाही आहे आणि अपात्र लिस्टमध्ये पण नाही आहे. पण स्टुडंटकडे फॉर्म भरल्याची कन्फर्मेशन आहेत की त्यांनी फॉर्म भरलेत, फॉर्म डाउनलोड केलेत, सगळं झालं आहे. मग जर फॉर्म सबमिट झाला आहे तर जर त्यांचं पात्र लिस्टमध्ये नाव नाही आहे तर अपात्र लिस्टमध्ये तर नाव असायला पाहिजे ना. परंतु ते देखील नाही आहे. आणि म्हणजे कॉल करून जेव्हा महाज्योतीला विचारलं की लिस्ट जी आहे ती चेंज होईल का कारण यात बऱ्याच त्रुटी आहे तर त्यांनी नाही सांगितलं आहे. सेकंड मेरिट लिस्ट देखील येणार नाही असं देखील महाज्योतीने नाही सांगितलं आहे. आणि याआधी महाज्योतीची मेरिट लिस्ट कधी चेंज झालेली नाही आहे. परंतु जर काहीतरी चुकतं आहे तर चेंज व्हायला हवं असं वाटतं आहे. बरेचसे यूट्यूबर आहेत जे तुमची खरंच हेल्प करू शकतात कारण त्यांच्या चॅनलची रीच पण जास्त आहे. मला एक यूट्यूबर माहिती त्यांनी फक्त महाज्योतीच्या नावावरती दिवसातनं 10 व्हिडिओ बनवून त्यांनी फक्त व्ह्यूजसाठी स्टुडंटला फक्त असं वेड्यात काढल्यासारखं केलं आहे की दिवसातून 10 व्हिडिओ बनवणार की अपात्र लिस्ट आली, सिम कार्ड कसं घ्यायचं, हे कसं घ्यायचं, ते कसं घ्यायचं ह्या गोष्टीवरती. आणि ते चॅनलवाले खरंच तुमची हेल्प करू शकतात कारण त्यांच्या चॅनलवरती स्टुडंट जास्त आहे. जर त्यांच्या 40,000 स्टुडंट त्यांच्याकडे जर 40-50 हजार विद्यार्थी त्यातल्या 20,000 विद्यार्थ्यांनी जरी निवेदन दिलं, त्यातल्या 20,000 विद्यार्थ्यांनी जरी ईमेल केले, त्यातल्या 20,000 विद्यार्थ्यांनी जरी महाज्योतीला कॉल केले तरी ह्या सगळ्या गोष्टीचा खूप वेगळा इम्पॅक्ट पडेल. पण ते लोक नाही करत आहे का माहीत नाही का नाही करत आहे. ते खरंच तुमची हेल्प करू शकतात पण नाही होते माहीत नाही. आता माझ्या चॅनलवरती तेवढी रीच नाही आहे. माझ्या चॅनलला डिसेंट व्ह्यूज येत आहेत 4-5 हजार खूप आहे माहिती. पण माझ्या चॅनलवरती तेवढे विद्यार्थी नाही आहे सध्या तरी नाही आहे. आणि फक्त आपण एवढे जण मिळून सध्या तरी काहीच करू शकत नाही. असे बरेच लोक आहेत की बरेच यूट्यूबर आहेत बरेच असे तर 4-5 माहिती मला की त्यांनी फक्त प्रत्येक दिवशी महाज्योतीचे 2-3 टॉपिकवरती व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. पण जेव्हा खरंच त्यांना स्टुडंटची हेल्प करण्याचा त्यांना काहीतरी चान्स भेटतो तर ते तिथेही काहीच करत नाही आहे. तर बस आता एवढंच आहे सध्या तर जे स्टुडंट आहे ज्यांच्यासोबत ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी जास्तीत जास्त कॉल वगैरे करा एवढंच सांगू शकतो आता. कारण महाज्योती सेकंड लिस्ट द्यायचं नाही म्हटली आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन पण देत नाही आहे. परंतु तुम्ही जर जास्त स्टुडंट असतील खरंच जास्त स्टुडंट असतील म्हणजे ॲटलिस्ट 50-60 जरी स्टुडंट असतील ना तरी पण निवेदन वगैरे द्यायचं ट्राय करा. खरंच ट्राय करा जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होत असेल तर. आणि यासाठी मी एक टेलिग्राम चॅनल पण बनवला आहे. त्याची लिंक जी ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी माझ्या चॅनलवरती कधीच म्हणजे याआधीचे व्हिडिओ बघितले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी हा चॅनल आधीपासूनच बनवलेला नव्हता. मला फक्त माझी जे मी स्टडी करते त्यातून तुम्हाला काहीतरी हेल्प व्हावी एवढाच या चॅनलचा उद्देश होता आणि शेवटपर्यंत तोच राहील. तर बघा काही होतं आहे का आणि जर होत असेल तर स्वतःसाठी एक ट्राय करा. ईमेल वगैरे करा. मी टेलिग्राम चॅनलला ईमेलचा फॉर्मॅट अपलोड केलेला होता तो बघा. जर कोणाला अडचण येत असेल तर टेलिग्रामला मेसेज करा. परत एकदा मी तो जो मेलचा फॉर्मॅट आहे त्यानंतर तुम्हाला हेल्पलाईन नंबर वगैरे प्रोव्हाइड करून देईल. थँक्यू.